बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका गव्हाणे यांना पदावन्नत करावे. शिक्षण अधिकारी. संस्था रद्द करणे आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जाणार. ॲडव्होकेट एस. देशमुख. RTE अंतर्गत प्रवेश नाकारल्याने अंकुर बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अलका गव्हाणे यांच्यावर संस्था चालकांनी त्वरित दंडात्मक कारवाई करत त्यांचे निलंबन करावे, असे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आदेशाद्वारे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांनी दिली. ॲडव्होकेट शैलेश देशमुख, मनोज गरदास, कैलास फुलारी, रविकांत दानम यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती देताना ॲडव्होकेट शैलेश देशमुख म्हणाले की मनोज गरदास हे घरोघरी वृत्तपत्र वाटपाचे काम करत असून त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे चिरंजीव शिवांश मनोज गरदास यांचा RTE अंतर्गत प्रवेश मिळावा याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यांचा 26 ऑगस्ट 2024 रोजी RTE अंतर्गत अंकुर बालक मंदिर या शाळेत प्रवेश मंजूर झाला होता. मनोज गरदास यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शाळेत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापिका अलका गव्हाणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रवेश देण्यास टाळाटाळ केली. तसेच ही शाळा आता अल्पसंख्याक शाळा झाली असल्याने येथून दूर जाणार आहे, त्यामुळे तुमची अडचण होईल, असे म्हणत प्रवेश नाकारला. प्रवेश न मिळत असल्याने पत्रकार कैलास फुलारी, रविकांत दानम यांना घेऊन शाळेत गेले असता शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संस्थाचालक अलका गव्हाणे यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. या संदर्भात गट शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील कुठलीच कारवाई न केल्याने कायदेशीर नोटीस शिक्षण विभाग व संस्थाचालक यांना ॲडव्होकेट SG गवळी यांच्यामार्फत देण्यात आले. परंतु याचा देखील खुलासा त्यांनी न केल्याने याबाबत शिक्षणाधिकारी कैलास दातखिळे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी चौकशीकरिता डॉक्टर रवींद्र काकडे यांची नियुक्ती करून संपूर्ण अहवाल मागून घेतला. या अहवालानंतर दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 15 जानेवारी 2025 रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी संस्थाचालक तथा मुख्याध्यापिका अलका गव्हाणे यांनी संस्था नोंदणी असल्याचे किंवा विक्री झाल्याचे कुठलेच कागदपत्र सादर केले नाही व एका दैनिकात दिलेली जाहीर नोटीस दाखवत ही शाळा अल्पसंख्याक व्यक्तीला संस्थेला विकली असल्याचे तोंडी सांगितले. यावेळी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले अर्ज व संपूर्ण माहिती शिक्षणाधिकारी कैलास दातखिळे यांना दिली असता त्यांनी संपूर्ण माहिती आधारे या प्रकरणात निकाल देत मनोज गरदास यांचे चिरंजीव शिवांश याला त्वरित इयत्ता 1 येथे प्रवेश देण्यात यावा, तसेच श्रीमती गव्हाणे यांनी शिक्षणाचा अधिकार नियम 2009 मधील कलम 12,12(3) मधील तरतुदीचे पालन न केल्याने तसेच चुकीची आणि अनावश्यक माहितीबाबत त्यांना जबाबदार धरून मुख्याध्यापक पदावरून पदावन्नत दूर करण्यात यावे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी संबंधित विद्यार्थ्याचे प्रवेश याबाबत स्वतः लक्ष घालून शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट शैलेश देशमुख म्हणाले की या शाळेसंदर्भात अनेक तक्रारी असून शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाचा अधिकार नियम 2009 अंतर्गत नियमाचे पालन न केल्याने त्यांची शाळा बंद होता रद्द करण्यात यावी व त्यांच्यावर शिक्षण विभाग पालक यांच्यासोबत धोकाधडी केल्याने 420 अंतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु शिक्षण विभाग संस्था चालकांना पाठीशी घालत आहे का, अशी शंका यावेळी उपस्थित केली. अंकुर बालक मंदिर शाळेच्या वतीने कोणत्याही पालकांवर अन्याय झाला असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, ॲडव्होकेट अंकुश देशमुख यांनी सांगितले. RTE कायदा या अंतर्गत अंकुर बालक मंदिर या शाळेमध्ये गरदास नावाच्या मुलाचं ॲडमिशन ऑनलाईन प्रक्रिया पार झाली होती. या प्रक्रियेदरम्यान त्यांनी सर्व कागदाची पूर्तता केली. त्यानंतर मुलगा त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी गेला, परंतु त्याला असं सांगण्यात आलं की ही शाळा ट्रान्सफर झाली. शाळा ट्रान्सफर झाल्याच्या नंतर तो परत घरी आला. घरी आल्यावर पालकांना सांगितलं. पालक माझ्याकडे आले आणि तक्रारदार आहेत, यामध्ये आणखीनही 2 तक्रारदार आहेत, त्यांच्याकडे आले. आम्ही त्यांना एक भरपूर अर्ज केले की आमच्या विद्यार्थ्याला शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही विद्यार्थी जो आहे त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याला शाळेमध्ये बसू द्या. परंतु शाळेच्या जे गव्हाणे आहेत त्यांनी विद्यार्थ्याला बसू दिलेलं नाही आणि त्यानंतर आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली. कायदेशीर नोटीसलाही त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही शिक्षण अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार केली. रितसर तक्रारमध्ये हेरिंगमध्ये त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना संस्थेच्या संबंधित कागदपत्र मागवण्यात आली. या संबंधित त्यांनी कुठलाही कागदपत्र त्यांनी दाखल केला नाही. त्यानंतर त्यांनी एक साधं जाहीर प्रकटन दिलं आणि असं सांगितलं की शाळा ही
ट्रान्सफर झालेली आहे. शाळा ट्रान्सफर झाली असं शाळा जर ट्रान्सफर झाली असेल तर त्या ठिकाणी त्या मुलाचं ॲडमिशन कसं काय होतं आहे. आणि त्यानंतर त्यांना परत बोलवण्यात आलं. त्यावेळेस दुसरं स्टेटमेंट त्यांनी असं दिलं की मुलगाच आमच्याकडे आला नाही. म्हणजे त्यांनी हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहे. या ठिकाणी त्यांना शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करून निकाल दिला आणि या निकालाअंतर्गत त्यांनी संस्थांना सुचवण्यात आलं की या पदावरून प्राचार्य ज्या आहेत गावाने यांना पदमुक्त करावे आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी असं या अहवालामध्ये दिलेलं आहे. परंतु आता संस्था चालक यांच्यावरती काय कारवाई करतात नसता आम्हाला पुढील जे आहे कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल. आम्ही यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागल आणि असे जर का कोणी त्रस्त असतील या शाळेपासून किंवा इतर शाळेपासून त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आणि आमची पुढील मागणी ही राहील की ही जी संस्था आहे ही जी शाळा आहे या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी जेणेकरून मुलांचं भविष्यामध्ये असं कुठलंही नुकसान होणार नाही.